हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, तर आज आपली काय मागण्या राहतील? आज तर सगळ्यात पहिली मागणी विरोधकांची आहे की विरोधी पक्ष नेता व्हावा. विरोधी पक्ष नेता झाल्यावर ज्या मागण्या आम्हाला मागायच्या आहे त्या मागण्या उचलण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची निर्मिती. आणि मग लोकतंत्रामध्ये आपण पाहत असाल की विरोधी पक्ष नेता असतोच. आज देशातल्या अन्य तुम्ही विधानसभा पहा, तिथे मेजॉरिटी नाही आहे, त्या ठिकाणीसुद्धा विरोधी पक्ष नेता आहे. मग या महाराष्ट्राच्या विधानसभेत का नाही? जर सरकारची नियत साफ आहे की आम्हाला या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे, आमच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचा आहे, तर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष आजच विरोधी पक्षनेता इथे देतील असं मला वाटतं. कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी विरोध टाकला होता, त्याच्याबद्दल आपले मत? तो विरोध याच्यासाठीच आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेताच नाही देत, तर मग चहापानाला बोलून काय करायचं आहे? नुसतं चहापान घेऊन होणार नाही. तर ज्या जनतेने विरोधकांनासुद्धा निवडून दिलं आहे त्यांची जबाबदारी आहे की या राज्यातल्या ज्या घडामोडी होत आहे, जमीन घोटाळ्याचे प्रकरणं होत आहे, या गैरव्यवहार होत आहे, इथला कानून व्यवस्था बिघडलेली आहे, याच्यावर सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जर तुम्ही विरोधी पक्ष नेताच नाही देत तर मग चहापानाला बोलवून काय करणार आहे? तुम्हाला असं वाटतं की आजचा दिवस हा गोंधळाचा दिवस राहील? आजचा दिवस पहिला दिवस तसाही गोंधळाचाच राहतो आणि हा गोंधळाचाच राहील.